हॅलो गाईज, कशा आहात तुम्ही? मी विशाखा तुमचं स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये। सो आज आहे पिठोरी अमावस्या। आज आहे श्रावण महिन्यातला लास्ट सोमवार, म्हणजे आज श्रावण महिना संपेल आणि आज आहे अमावस्या। सो आम्ही निघालेलो आहोत, मी आणि हे हो। सो आम्ही दोघं निघालेलो आहोत आता ठाण्याला जायला, कारण की आज माझं पासपोर्टचं काम होतं। सो बरोबर आजच डेट भेटलेली आहे। सो आम्ही चाललेलो आहोत आता ठाण्याला, पण त्याच्या अगोदर मी आलेली इथे चिडपिडीत, मला थोडं बँकेत काम होतं म्हणून। सो त्विशाला आम्ही घरी सोडलेली आहे मम्मीकडं। इव्हन ती आता स्कूलला पण गेली, असं स्कूलला निघाली पण असं 12:15 झालेली आहेत। सो आता तिला मम्मी म्हणजे पप्पा मम्मी पण येणार होतो स्कूलला। सो आम्ही पण आता निघतो। सो चलो बघूया आता तिथं किती टाइम लागते ते, है ना। सो आज उपवास पण आहे माझा। असं जाता जाताना आम्ही आहे ना लस्सी आणि वेफर घेऊन ठेवले आणि ॲपल पण घेऊन आले मी सोबत जाण्यासाठी, आणि मस्तपैकी जेवून आलेले आहेत मी। सकाळ त्रिशूला आणि यांना जेवण बनवलेला। सो आणि मी घरातले सगळे कामं वगैरे सगळं काम आटपून आलेलो आहे मस्त, म्हणजे गेल्यावर काय करायला नको, कारण काय आज आहे पिठोरी अमावस्या। मग आपण पिठोरी मांडणार, मग मी जाईन मम्मीकडे आल्यावर म्हणून। सो चलो आपण आता पोचूया, मग बोलूया। सो आता जस्ट माझं आहे ना पासपोर्टचं काम झालेलं आहे आणि आम्ही तिथून निघालेलो आहोत। आणि आता हे बोलतात की आपण आहे ना वाशी मार्केटला जाऊया। सो त्या दिवशी पण आम्ही गेलेलो दोघं जण, तेव्हा काय मी शूट केला नव्हता, सो काहीच दाखवला नव्हता त्या दिवशी। पण आता आहे ना मी नक्कीच शूट करेन आणि दाखवीनच थोडंसं वाशी मार्केट एक्सप्लोर करून बघू आपण, कारण की खूप गणपतीचं आणि डेकोरेशनचं खूप सामान आलेलं आहे। माझ्या चष्म्यानं चमकत राहते ब्लू कलर मध्ये। सो माझ्या पासपोर्टच्या कामाला ना थोडा टाइम लागला आहे ना, बाहेर थांबायला लागला आहे ना हो। थांबलेलं मी गेलो तरी पण आता वाजले 3:30, म्हणजे 3:30 5 मिनिटं बाकी आहेत। सो आम्ही आता चालू वाशीला। सो चलो, आणि बसल्या ना शेंगा सध्या मग शेंगा उकळून घेऊन आलेलं। आम्ही आहे ना आता वाशी मार्केटला पोचलो। तुम्ही बघू शकता इथे किती सामान लावलेलं आहे। इकडं पण बघा, जर काही असं छोटे डेकोरेशनचं पण करायचं असेल तर हे बघा, हे पण असं फुलांचं हे ग्रीन मॅट इकडं बघा पूर्ण। आम्ही रेग्युलर बलून घेतो तो वाले शॉपवाल्याने पण हे सगळं बघा। हे बघा, हे असे लटकन्स वगैरे किती मस्त हे तर बघा। तुम्हें भूख लगी तो मैं खाओ, मन लगी तो मैं खाई नहीं तो खाई जाएगी तुम्हें खाई लो हमको। बोली मैम, इकडे पूर्ण लाइट है, डेकोरेशन हर चीज मिलेगा, होलसेल भाव मिलेगा। हाँ सर, होलसेल। हे बघा पूर्ण मार्केट असंच भरलेलं आहे। लाईट मध्ये पण आहे ना, हे पूर्ण आहे मध्ये लाईट मध्ये ब्लिंक होते असं मस्त आहे। तोरणाचं पण खूप, आमची ऑलरेडी थोडी शॉपिंग झालेली आहे आता। हे बघा, आणि तुम्हाला एक नवीन एक अजून आठवण, हे बघा हे असं धुवावाला पण, आणि असं खूप साऱ्या जाळ्या। आतमध्ये पण खूप साऱ्या माळी लावलेल्या आहेत, पूर्ण दुकान भरलेलं आहे। सो आमच्या आहे ना तर शॉपिंग झालेली आहे आणि हे गेलेत आता परत आहे ना इकडे LED आणायला, आणि मी आहे ना गाडीतच बसली, कारण का पाऊस पण पडते आणि ऍक्च्युली येत आहे ना गाडी लावायला टाइम कसं जागाच नाही आहे। सो मी आहे ना गाडीतच थांबली। हे बोले तू थांब बोलते, आणि पाऊस पण पडते त्याच्यात। सो हे परत गेले थोडा पुढे येऊन LED आणायला, आणि मला एवढा कंटाळा, एक तर दिवसभरचा उपवास आणि त्याच्यात त्यांना भरपूर कंटाळा, आणि आता वाजले 5:30। आम्ही ते अजून घरी जायचं आहे, परत घरी जाऊन परत मेंढकलला पण जायचं आहे। खूप कंटाळा आले नाही, तर बघू शकता तुम्ही सगळ्या पिशव्या
संसार अजून इकडच्या साईडला पण आहे. म्हणजे गणपतीचं डेकोरेशनचं एवढं सामान आलं ना इकडं की जेवढा घेऊ ना तेवढा कमीच आहे. म्हणजे संपतच नाही. जे बघू ते वाटतं की हे घ्यावं हे घ्यावं. मी यांना बोलले की आपण आज निघूया, कारण का त्या दिवशी पण आलं तेव्हा भरपूर शॉपिंग झाली आणि शॉपिंग बोला पैसे पण तेवढेच संपतात. मी यांना तेच बोला पैसे संपतात. बरं चला जाऊया. 1 मिनिट हे आले ना. हे पण आलेले आहेत. हो आलात. कंटाळा आलाय ना. मला तर आलायच कंटाळा. आणि यावी पण सकाळी जेवलं तर त्यापासून काय ना करा माझ्यासोबत असं चटरपटरचे हे खातात तेच थोडेसे वेपर बोला शेंगा तेच. बाकी त्यावेळी पण काय नाही करा. मी त्यांना बोललो की तुम्ही आता इथं नाश्ता करा. ते बोलतात नको बोलते चल जाऊ घरी. स्वतःच्या निघूया. विशाला जस्ट व्हिडिओ कॉल केलेला तिला सांगितलेलं आज पण आम्ही डॉक्टरकडे चाललो होतो. तर विशाला व्हिडिओ कॉल केलेला. मी बोललो मी येणारच नाही, मी बरं इथंच राहीन. ये बोलते लवकर मला बोलते. आणि मी सकाळी येताना त्याच्यावर गुस्सात आलेलो ना. मी बोललो मी अशी बोलणारच नाही, मी येणारच नाही बरं परत, मी तिथंच राहील. तर मला बोलते ये गप्पा आता. तर तिला सांगितलं डॉक्टर सोडत नाही. डॉक्टर बोलले की तुम्हाला अजून 4 इंजेक्शन मारायला लागते म्हणून थांबा. तर बोलते डॉक्टरवर बोलते मी गुस्सा करीन, डॉक्टरकडे दे बोलते फोन मला आणते. पण बोलते तू ये बोलते. मी बोललो मी येणारच नाही जा. असं चिडवलंय तिला. घरी गेल्यावर आता तिच्या रिॲक्शन बघू. आणि आपल्याला जायचं आहे पिठवरीला पण. सो पिठवरीची पण तिकडे तयारी झाली असेल. चलो आता आपण जाऊया. सो आम्ही आहे ना तिकडून लाईट मार्केट मधून तर निघालो. यांचं काम होतं ते पण आम्ही डन करून घेतलेलं आहे. आणि मोंटी बोलला की मला मी त्याला विचारला कॉल करून थांबू कधी. तो बोला मी 15 मिनिटं देते. आणि 15 मिनिटाची आली. आत्ता फोन केला आणि सांगते अजून 10 मिनिटं थांब मी मध्ये येते. अरे मी असं वाटतं आता घरी पोचलो असतो. मी तो बोला थांबतात आहे बोलत 10 मिनिटासाठी पण कुठं जायचं थांबूया बोलतं. त्यावेळेला घरी पोचल्याचं एकदा कंटाळा आला. बरं फ्रेश होऊन पण मेंढकलला जायचं आहे ना. बघू आता कसं काय. त्याला अजून किती टाइम लागतात. आता झालेले आहेत 6:05. अजून बघू किती मिनिटांनी येते तर. आणि इथं थांबलो वेटिंग करायचं बोला म्हणजे कंटाळा. एक वेळ बाहेर निघून फिरलो पण असतो तर पडते पाऊस आणि परत पार्किंग लॉटला जाणार परत फिरणार. तेव्हापर्यंत याचा टाइम होऊन जाईल. तर बरं 5 मिनिटासाठी पाय दुखवायला नको. आणि इथल्या इथं बाहेर गेलो असतो तर पाऊस पडते. पण त्याच्यापेक्षा आम्ही दोघंही गाडीतच बसलो. डायरेक्ट स्टेजवर. तुझे कोण ओळखीचं आहे. सो आम्ही आहे ना जस्ट बेंडखलला पोचलेलो आहोत. आणि आहे ना आम्ही पटापट तिथून म्हणजे आज काय झालं तर लेट त्या ट्रॅफिक तर एवढी म्हणजे लागले ना. तो माझं पार्सल आलाय ऑनलाईन आहे. नको फोडू नाही जा. माझं पॅर नाही तू नको फोडू. असं आहे ना आज तर काय झालेलं ट्रॅफिक पण एवढी ना की बस वर तिथून फटाफट तशीच घरी गेलो 5 मिनिटात पटकन. मी आज जरी 5 मिनिटाच्या आत पूर्ण तयारी केली पूर्ण. आणि आता आलेलो बघा आमची पिठोरी आता मांडून झालेलं पण आहे आणि आरती पण झालेली आहे. मीच लेट आली.
पुन्हा पुढचा बाहेर वागणार काय काढलाय बाथरूम दर तर मॉर्निंग दर डिटर्जंटने घासतो तर आम्ही डिटर्जंट घालण्यास दूर करा हाती बाथरूम क्लीनरची चमक आणा शिवाय आणि दिवसभरात सहजपणे काढून देतो 10 पडे हाती बाथरूम क्लीनर बाथरूम बनवतो नाव दिलं खरूज नका देऊ ही सजन ही खरूज आहे जी स्पर्शाने बसणार सो आता बस जेवायला आज आहे वाळांची भाजी, चवळीची भाजी, वरण, पापड, भात, भेंडा, मिरची, मेथीची भाजी, लोणचा आणि भाकरी. विशू तू जेवली? आणि वाड्या पण आहे तर ती सांगते वडी राहिली बोलतो है ना विशू. भात विशू पण आता मम्मा सोबत भात खाईल ना. सो आम्ही आहे ना जेवण वगैरे झालेलं आहे आणि इकडे आमची मॅडम बघा काय झालंय सांग. काय आलंय तिचे दुखतात पाय कारण का आज दिवसभर मी पण नव्हते हे पण नव्हती. सो भेंडकाला एवढ्या उड्या मारल्यात एवढी धावलोय ना की बस आहे ना. किती धावलीस सांग, किती धावलीस, किती उड्या मारल्यास मुद्दाम. आणि म्हणून खूप पाय दुखतात आणि डॅडीला आम्ही मस्का लावलेलं आहे की डॅडी पाय दाबा इकडे पाय लाभ करून ठेवलं डॅडीच्या जवळ. मी बोलो मी नाही आणि मी खात आहे खूप. आमच्या इथं आहे ना पिठवरी आमच्या ना फुगे बनवतात असे जसे आपण उकडीचे मोदक बनवतो ना तसेच ते उकडीचे फुगे म्हणजे करंजी असतं ना. सो मी आता खाते. मस्त झालं, पहिले खाऊन झाला आता परत ठीक आहे. तुला बरोबर नाटक एन्जॉय करते. ए राणी सो आम्ही आहे ना भेंडखळवर आलेला होता आणि येऊन आहे ना पहिले फ्रेश वगैरे झालं आणि चेहरा एवढा आणि पूर्ण एवढं दमल्यासारखं वाटते ना दिवसभर की बस. आणि असं वाटतं त्विषाने पण भरपूर उड्या मारलेल्या आहेत. सो त्विषा तर गाडीवरच येताना झोपली. सो तिला तर फ्रेश पण नाही करता आली आज आणि ती न फ्रेश होताच झोपली आहे. आणि आम्ही मस्त फ्रेश वगैरे झालेलो आहोत. सो आता आहे ना खरोखर खूप कंटाळा आला आहे. सो इट्स आत्ता आहे ना टाईम टू स्लीप. आत्ता तर फक्त 9:30 झाले तर आणि मला झोप आली. आज पहिल्यांदा असं झालं असं की 9:30 होत नाही तेव्हाच मला झोप आली म्हणून. पण नाही खूप दमल्यासारखं असं वाटलं. म्हणजे काय झालं आमची ट्रॅव्हलिंगच खूप जास्त झाली. आम्ही इथून पहिले हिला भेंडखळला सोडले मम्मीकडं, तिथून परत गेलो आमच्या इकडे माझं बँकेत काम होतं तिकडं, तिथून परत ठाण्यावर परत वाशीला FMC मार्केटला, त्याच्यानंतर तिथून परत सीवूड्सला गेलो का तर मॉन्टी येणार होता आमच्यासोबत. त्याला तिथं आम्ही मला वाटते अर्धा 30 मिनटं की 40 मिनटं त्याला थांबलो तिथं. परत तिथून निघालो आमच्या इकडच्या रोडला आलो, तिकडं फुल ट्रॅफिक, फुल रोड भरलेला. तिथून परत युटर्न मारला, परत त्या साईडने गेलो तिकडं ट्रॅफिक, परत तिथं पण फुल रस्ता भरलेला. तिथून परत युटर्न मारून परत आमच्या इकडच्या डोंगरीच्या साईडने पाठच्या रस्त्याने पूर्ण येऊन जे इकडं राहतात ते रिलेटेड म्हणजे त्यांना माहितीच असेल की आमच्या इकडचा तो पाठचा रोड तुमच्या इथला तो पूर्ण ब्लॉक, नवघरच्या इथला तो पण पूर्ण ब्लॉक. पूर्ण पुण्याच्या इकडून पूर्ण पाठच्या रस्त्याने यायला लागला. खरोखर कंटाळा आला. परत इथं आलो पटकन मॉन्टी तर खालीच थांबला. पटकन 5 मिनिटात तयारी केली आणि तशीच गेलो परत नवघरवर, कारण का मॉन्टीची गाडी होती त्या रेल्वे स्टेशनवर नवघरच्या नावाशिवाय. तिथं परत गाडी आणायला त्याची. परत तिथून मग भेंडखळला गेलो, पाय वगैरे पडलो मस्त आणि मग जेवलो वगैरे. आणि आता खूप म्हणजे ट्रॅव्हलिंगच एवढे जास्त झाले ना की त्याच्यामुळेच माझ्यानं पूर्ण डोकं इथून आणि इथून हे एवढाच दुखतो खूपच. आणि तुषू मॅडम तर आज आमच्या पहिल्यांदा लवकर झोपले असतील, म्हणजे अशा की जेवून बिवून एकदम झोपली लगेच. सो आता आपल्या आहे ना या ब्लॉगची एंड आहे ना मी इथंच करते, कारण का माझ्या याच्यात आता अजून स्टॅमिना नाही राहिला. सो आपल्या या ब्लॉगची एंड मी इथेच करते. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. सो बाय बाय.